करिअर फिक्समध्ये वर्क तर स्टार्ट करायचं आहे, ऑनलाईन बिझनेस मला पण करायचा आहे, बट माझे पॅरेंट्स अलाव नाही करत आहेत वर्क करण्यासाठी. ते म्हणतात की ऑनलाईन वर्क चालत नाही, ऑनलाईन वर्क सगळं फेक असते, फ्रॉड असते, वर्क स्टार्ट करू नको. जर तुमचे पण पॅरेंट्स असं तुम्हाला म्हणत असतील आणि तुमचं पण हेच डाऊट असेल ना, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं सोल्युशन देणार आहे. व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं आपल्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करू शकता. बट त्याआधी हे समजून घ्या की पॅरेंट्स असं म्हणतात का? का ते अलाउ करत नाही ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी किंवा करिअर ऑफिसमध्ये वर्क करण्यासाठी, ऑनलाईन वर्क करण्यासाठी का ते नाही म्हणतात? या मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, जेव्हा मी स्वतः ऑनलाईन वर्क शोधत होतो, जेव्हा मी स्वतः करिअर ऑफिसमध्ये वर्क स्टार्ट करण्याचा विचार केला होता, करिअर ऑफिसमध्ये वर्क स्टार्ट करणार होतो, तेव्हा माझ्या पण पॅरेंट्सने मला अलाउ केलं नव्हतं. त्यांनी तर डायरेक्ट म्हटलं होतं की नाही करायचं, हे सर्व काही फेक असते. याचं रिझन काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा, मेनली 2-3 रिझन आहे. सगळ्यात पहिला रिझन आहे की त्यांना असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी फेक असतात. दुसरा रिझन आहे की त्यांना याच्याबद्दल काही नॉलेज किंवा एक्सपिरियन्स नसतो. आणि तिसरा रिझन आहे की फिअर ऑफ लॉस. त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये पैसे डुबणार. एक्सप्लेन करून सांगतो मी तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगितलं फेक आणि स्कॅम. आता तुम्हाला तर माहितच आहे की पेपरमध्ये रोजचे किंवा टीव्हीजमध्ये, मोबाईलमध्ये रोजचे असे काही न्यूज येत असतात की याच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला, याचे पैसे ऑनलाईन गेले. तर ते ना आपल्या पॅरेंट्स त्या गोष्टी वाचत असतात. तर त्यांना असं वाटतं की ऑनलाईन असणाऱ्या सर्व काही गोष्टी फेक आणि फ्रॉडच असतात. हा सगळ्यात पहिला रिझन आहे त्यांचा नो म्हणण्याचा. दुसरा रिझन, त्यांना यांच्याबद्दल काही एक्सपिरियन्स किंवा नॉलेज नसते. म्हणजे त्यांच्या काळामध्ये ना इंस्टाग्राम होता, ना यूट्यूब होता, ना ऑनलाईन बिझनेस होता, ना करिअर ऑफिस होता, ना डिजिटल स्किल्स होता. त्यांच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी नव्हत्या. ह्या सर्व गोष्टी आपल्या काळामध्ये आल्यात. तर आपण त्यांना किती पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू, किती पण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू, काही पॅरेंट्स असे असतात की त्यांना काही कळतच नाही. तर त्यांच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी नव्हत्या, तर त्यांना याच्याबद्दल काही नॉलेज नाही, काही एक्सपिरियन्स नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे काहीतरी गडबड असेल, काहीतरी वेगळं गोष्ट असेल, तर ते त्यामुळे डायरेक्ट नो म्हणतात. आणि तिसरं रिझन, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, फिअर ऑफ लॉस. म्हणजे काय, तर आपल्या पॅरेंट्सला असं वाटते, जेव्हा त्यांना माहीत होते की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागते, पैसे, फीस पे करावं लागते, काहीतरी अमाऊंट पे करावं लागते, तेव्हा त्यांना असं वाटते की नाही, याच्यामध्ये पैसे जाणार. का? कारण की त्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज नसते की हे फीज लागत कशासाठी आहे. कारण की तुम्ही त्यांना सांगतच नाही एक्सप्लेन करून की हे जे अमाऊंट लागत आहे, हे लागत कशासाठी आहे. त्यामुळे ते डायरेक्ट म्हणतात, पैशाचं नाव ऐकल्याबरोबर की नाही, अजिबात नाही करायचा, पैसा डुबणार. का? कारण की तुम्ही त्यांना बरोबर सांगत नाही. का? कारण की त्यांना नॉलेज नाही. का? कारण की त्यांना माहिती नाही आहे की एक्झॅक्टली अमाऊंट लागत कशासाठी आहे, अमाऊंट पे केल्यानंतर त्यांना मिळणार काय आहे. त्यांना यांच्याबद्दल नॉलेज नाही आहे. त्यामुळे ते डायरेक्ट नो म्हणतात. आता बघा, याच्यामध्ये ना त्यांची पण काही चूक नाही आहे. ते आपल्या जागी बरोबर आहेत. जर त्यांच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी राहिल्या असत्या, जर त्यांच्या काळामध्ये Instagram राहिलं असतं, त्यांच्या काळामध्ये YouTube राहिलं असतं, त्यांच्या काळामध्ये WhatsApp राहिलं असतं, त्यांच्या काळामध्ये डिजिटल स्किल्स राहिलं असतं, ऑनलाईन बिझनेस राहिलं असतं, करिअर फिक्स राहिलं असतं, तर आज काय झालं असतं की आज त्यांना या सर्व गोष्टीचा एक्सपिरियन्स, नॉलेज राहिलं असतं की बा नाही, काही डिजिटल स्किल असतात, त्या स्किल शिकल्यानंतर आपण ऑनलाईन सोशल मीडियाचा यूज करून आपण वर्क करू शकतो. किंवा नाही, एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आहे करिअर ऑफिस, ज्याच्या हेल्पने आपण ह्या स्किल शिकू शकतो आणि याच्यासोबतच आपण अफिलिएट वर्क करून चांगलं इन्कम करू शकतो. हे सर्व गोष्टी त्यांना माहीत राहिल्या असत्या, त्यांना समजल्या असत्या. बट आजच्या टाईममध्ये काय की त्यांच्याजवळ हा नॉलेज नाही आहे. कारण की ह्या सर्व गोष्टी आपल्या काळामध्ये आल्या आहेत. आपल्या काळामध्ये आलं Instagram, आपल्या काळामध्ये आलं डिजिटल स्किल्स, आपल्या काळामध्ये आला सोशल मीडिया. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज आपल्याकडे आहे, बट आपल्या पॅरेंट्सला नाही. त्यामुळे ते तुम्हाला एक राईट सजेशन नाही देऊ शकत. त्यांच्या मनामध्ये असते भीती की नाही, माझा मुलगा किंवा माझी मुलगी एक गलत जागी तर नाही फसणार किंवा एक गलत काम तर नाही करणार. त्यामुळे ते या सर्व गोष्टीसाठी डायरेक्ट नो म्हणतात. बघा, आपण आपल्या पॅरेंट्सला जाऊन ऑनलाईन बिझनेस बद्दल विचारत आहोत, डिजिटल स्किल्स बद्दल विचारत आहोत, हे असंच आहे की तुम्ही आपल्या मराठीच्या टीचरला मॅथ्सचं क्वेश्चन जाऊन विचारत आहात. तुमचा मराठीचा टीचर मॅथ्सचं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकेल का? नाही सॉल्व्ह करू शकणार. त्याला नाही माहित आहेत फॉर्म्युलेज कसं यूज करायचं, कसं त्याला सॉल्व्ह करायचं. तसंच आपल्या पॅरेंट्सला ऑनलाईन बिझनेसबद्दल, डिजिटल एराबद्दल, सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे ते तुम्हाला राईट सजेशन देऊ शकत नाही किंवा ते तुम्हाला या सर्व गोष्टीसाठी डायरेक्ट नो म्हणतात. आता तुम्हाला हे तर माहीत झालं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय, पॅरेंट्स नो का म्हणतात. आता याचं सोल्युशन काय, म्हणजे पॅरेंट्सला कन्व्हिन्स कसं करायचं हे समजून घ्या. बघा, पॅरेंट्सला कन्व्हिन्स करण्याचे पण 2 टाईप आहेत, 2 पद्धती आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमचे पॅरेंट्स एज्युकेटेड आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीनं समजावून सांगा की आजच्या टाइममध्ये डिजिटल स्किल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डिग्री सर्वांकडे आहे, एज्युकेशन सर्व घेत आहेत, सर्व जागी लाखो स्टुडंट ऑलरेडी आहेत, सर्व गोष्टी लाखो स्टुडंट ऑलरेडी शिकत आहेत.
तर त्या कॉम्पिटिशनचा पार्ट बनण्यापेक्षा मी विचार करते काही डिजिटल स्किल शिकण्याचा, अशा ईटेक प्लॅटफॉर्मचा पार्ट बनण्याचा, ज्याच्यामधून स्किलच्या शिकण्याच्या सोबत सोबत मी इन्कम पण जनरेट करायला सुरुवात करू शकतो. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही त्यांना एक्सप्लेन करून सांगणार, जेव्हा त्यांना तुम्ही प्रूफ्स दाखवणार, सर्व काही गोष्टी प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगणार, तर तुमचे पॅरेंट्स कन्व्हिन्स होणार. बट जर तुमचे पॅरेंट्स एज्युकेटेड नाही आहेत, लाईक गावखेड्याकडले आहेत किंवा एज्युकेटेड नाही आहेत, तर तुम्ही त्यांना किती पण एक्सप्लेन करून सांगा, ते नाही समजणार. जेव्हा तुम्ही त्यांना रिझल्ट दाखवणार ना, जसं की माझी पर्सनल सिच्युएशन सांगत आहे मी तुम्हाला, माझ्या पॅरेंट्सला मी किती पण चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं असतो, ते नाही मानले असते. त्यामुळे मी माझ्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करत नाही राहिलो. मी सुरुवात केल्यानंतर जेव्हा मला रिझल्ट यायला सुरुवात झाली, म्हणजे पैसा यायला सुरुवात झालं, त्याच्यानंतर जाऊन मी त्यांना रिझल्ट दाखवलं, पैसा दाखवला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सपोर्ट करायला सुरुवात केलं. जोपर्यंत मी इन्कम करत नव्हतो तोपर्यंत त्यांनी सपोर्ट नाही केलं. तर तुमच्याकडे काय दोन ऑप्शन आहेत. एक ऑप्शन की तुमचे पॅरेंट्स एज्युकेटेड आहेत, तुमचे ऐकू शकतात, तर त्यांना जाऊन कन्व्हिन्स करा मला सुरुवात करायची म्हणून. जर तुमचे पॅरेंट्स कन्व्हिन्स होत नाही, म्हणजे त्यांना नाही समजत तेवढं काही, तर मग तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही सुरुवात करा. आणि सुरुवात करून जेव्हा तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल, म्हणजे जेव्हा तुमचे इन्कम स्टार्ट होणार, तेव्हा जाऊन आपल्या पॅरेंट्सला दाखवा, त्याच्यानंतर ते तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करतील. आता मला माहित आहे की तुमचा एक डाऊट असेल, एक प्रश्न असेल की सर, जर पॅरेंट्सला मी कन्व्हिन्सच नाही करणार, पॅरेंट्स जर मला अलाउच नाही करणार, तर मी पैसे कुठून आणू सुरुवात करण्यासाठी, बरोबर ना? तर आता ऐकून घ्या. बघा, माझ्या पॅरेंट्सने पण मला अलाउ नव्हतं केलं सुरुवात करण्यासाठी, तर मी पैसे अरेंज करून सुरुवात केलं होतं. फ्रेंड्सकडून थोडे बहुत अरेंज केले होते मी, अँड देन सिस्टरकडून, जिजूकडून, अशा पद्धतीने टोटल अमाऊंट अरेंज केलं आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केलं होतं. सिम्पलची गोष्ट आहे यार, तुमच्या हातामध्ये जे मोबाईल आहे, होऊ शकते ते 10,000चा असेल, 15,000चा असेल, 20,000चा असेल. मला सांगा, तो जर मोबाईल आत्ता तुमच्या हातामधून पडला खाली आणि तुटला किंवा काही पण झाला, तर तुम्ही बिना मोबाईलने राहू शकता का? नाही राहू शकणार. इवन दुसऱ्याच दिवशीपासून तुम्ही आपल्या पॅरेंट्सकडे हट्ट करायला सुरुवात कराल की नाही, माझा मोबाईल दुरुस्त करून द्या किंवा मला नवीन मोबाईल घेऊन द्या. तर मला सांगा, जर तुम्ही आपल्या मोबाईलसाठी पॅरेंट्स समोर हट्ट करू शकता, कशा पण करून पैसा आणू शकता मोबाईलला दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन मोबाईल घेण्यासाठी, तर तुम्ही आपल्या करिअरसाठी, फ्युचरसाठी एक छोटंसं अमाऊंट अरेंज नाही करू शकत का? तुमच्या मोबाईलपेक्षा जास्त सस्ता आहे का तुमचा करिअर? तुमचा मोबाईल इम्पॉर्टंट आहे की तुमचं करिअर इम्पॉर्टंट आहे? करिअर आहे ना, तर करिअरसाठी तर तुम्ही अरेंज करूच शकता. हे तर एक्सक्यूज आहे की मी अरेंज नाही करू शकत. जर एक्सक्यूज, आणि हां, जर हा एक्सक्यूज तुम्ही मला देत असाल की नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी अमाऊंट अरेंज नाही करू शकत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तो एक्सक्यूज तुम्ही मला नाही देतात, तर तुम्ही तो एक्सक्यूज तुमच्या करिअरला आणि तुमच्या फ्युचरला देतात. कारण की एक्सक्यूज देण्याने तुमच्याच करिअरवरती आणि फ्युचरवरती इफेक्ट होणार आहे, माझ्यावरती काहीच इफेक्ट होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला सर्व गोष्टीचा आन्सर तर मिळालंच असेल की पॅरेंट्स का अलाउ करत नाही, आणि पॅरेंट्स जर अलाउ करत नसतील तर कशा पद्धतीने सुरुवात करायचं. अजून काही जर तुमचे डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की करिअर फिट जे प्लॅटफॉर्म आहे ते लीगल आहे का की काही स्कॅम आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्हाला करिअर फिट बद्दल काहीच माहिती नाही आहे, काहीच तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही की एक्झॅक्टली वर्क काय करायचं, कसं सुरुवात कसं करायचं, आणि तुम्ही रॅन्डमली या व्हिडिओवरती आला असेल, तर मग तुम्ही हा व्हिडिओ पहा, याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजून काही डाऊट असतील, क्वेश्चन्स असतील, तर ते मला कमेंटमध्ये विचारा किंवा कॉल करून विचारा. मी तुमच्या सर्व डाऊट्सचा आन्सर देणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.